तर आता थोड्याच वेळामध्ये बच्चू कडू यांच्या दिव्यांग आक्रोश मोर्चाला सुरुवात होते। त्याच पार्श्वभूमीवरती छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकामध्ये दिव्यांग आणि शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्यांचे फलक हाती घेत शेतकऱ्यांकडून घोषणाबाजी सुरू आहे। आंदोलनाला परवानगी नसतानाही बच्चू कडू आंदोलनावर ठाम असल्याचं कळतंय। दरम्यान संभाजीनगरामध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा आणि बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। दरम्यान आज बच्चू कडू महायुतीमधील सहभागावर एक मोठी घोषणा करणार आहेत। सरकारमध्ये राहणार की नाही याबाबत बच्चू कडू स्पष्टता देणार असल्याचं कळतंय। त्यामुळे आजच्या त्यांच्या दौऱ्यावरती सगळ्यांच्याच नजरा लागल्यात। तरी मोर्चा काढण्याची वेळ आपल्यावर येते। मला हे समजत नाही, सरकारमध्ये सामील आहे म्हणजे गुच्चाप बसायचं, काही बोलायचं नाही, कोणी मरते काय जगतं काय असं तुम्ही काय भ्रम करून ठेवला मला माहित नाही। असं चुकीचं आहे ना, जर ते चुकीचं आहे ते चुकीचं असलं पाहिजे असं आपण नेहमी म्हणतोय। तुमच्या मीडियाच्या प्रमुखांनी चुकीचं वागलं तर तुम्ही चुकी म्हणणार नाही, त्याच्या विरोधात बंड उभारणार नाही, तसं आम्ही करतोय। सत्तेत आहे म्हणजे त्यांनी गुच्चाप राहावं ही मानसिकता माझी नाही आहे। आम्ही या सगळ्या एकंदरीत जी अवस्था देशामध्ये होत चालली, खरे मुद्दे खऱ्या गोष्टी आणि ज्या यातना आहे त्या बाजूला ठेवून झेंड्याचं राजकारण जाती धर्माचं राजकारण करून मुद्द्यापासून दूर नेण्याचं काम शेतकरी शेतकऱ्याचा ठेवायचा नाही, मजूर मजुरांचा ठेवायचा नाही, युवक युवकांसाठीच लढणार नाही तर तो धर्म आणि जातीसाठी लढणार। ही जी व्यवस्था केली त्या व्यवस्थेवर घालाघालाचा आहे। आमचा आक्रोश हाच आहे, सत्तेच्या बाजूने विरोधात तर आहेच आहे, पण ज्यांनी ही व्यवस्था जाती धर्माची निर्माण केली आहे त्यांच्याही विरोधात आहे। नाराज आहात, वेळोवेळी नाराजी समोर आली आहे। मी सरकारमध्ये असून हे मात्र अतिशय चुकीचं आहे। मैं क्यों नाराज हूँ? जनता नाराज व्हायला नको याच्यासाठी बच्चू कडूची नाराजी आहे। महायुती सोबत निवडणूक लढवणार आहात ते आता 4 वाजता जाहीर करू। म्हणजे आक्रोश मोर्चाच्या शेवटी जी सभा होणार आहे त्यामध्ये हे सर्व त्यामध्ये सगळं आम्ही सांगू। खतखत काय खतखत तर आहे, सांगत का नाहीत? प्रश्न आहे, आम्ही 18 प्रश्न सरकारसमोर ठेवले, त्यावर सरकारने निर्णय घ्यावा, नाहीतर मग आम्ही आमचा निर्णय जाहीर करू। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर। आत्ताच्या काळात महाराष्ट्रात वक्फ बोर्ड जमिनींचा घोटाळा झालाय असा मोठा आणि गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। वक्फच्या जमिनी कुणी लाटल्या हे सगळ्यांनाच माहिती आहे असं म्हणत फडणवीसांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे। त्यामुळे आता या मुद्द्यावरून राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जाते। मागच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये वक्फचा घोटाळा झाला आणि वक्फच्या जमिनी या कोणी कोणी लाटल्या, त्यात कोण कोण काँग्रेसचे नेते होते हे आपण सगळ्यांनी पाहिलं। त्याचा अहवाल देखील समोर आलेला। यांना वक्फशी काही घेणं देणं नाहीये, त्या जमिनीशी यांना घेणं देणं आहे। त्या जमिनी कशा लाटता येतील हा यांचा प्रयत्न आहे। जे बिल आलं होतं त्याच्यामुळे ट्रान्सपरन्सी येणार होती। हे जे काही जमिनी लाटणारे लोक आहेत यांना टाच पडणार होती, म्हणून त्यांनी त्याचा विरोध केला। पण ठीक आहे, आता ते बिल समितीकडे आहे, त्याच्यावर योग्य तो निर्णय होईल। केंद्र सरकारनं वक्फ कायदा दुरुस्ती विधेयक संसदेत मांडलं, पण आता त्यावरून राजकीय वादळ निर्माण झाले। इंडिया आघाडीसह विरोधकांनी वक्फ त्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये वक्फ कायदा हा दुरुस्तीच्या मुद्द्यावरून राजकारण हे चांगलंच तापणार असल्याचं दिसून येत आहे। पाहूयात। केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी लोकसभेत वक्फ कायदा दुरुस्ती विधेयक सादर केलं। जिन लोगों ने पूरा वक्फ बोर्ड को कब्जा करके रखा हुआ है और आम मुसलमान लोगों को जो न्याय इंसाफ नहीं मिला उसको सही करने के लिए ये बिल लाया गया है। वक्फ बोर्डाअंतर्गत येणाऱ्या मालमत्तांचं योग्य पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी तसंच वक्फ बोर्डाची प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्याच्या उद्देशासाठी ही दुरुस्ती आवश्यक असल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला आहे। पण हे विधेयक सादर होताच संसदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळाली। कानून से बना हुआ कोई भी
अगर निरंकुश होगा तो उसमें पारदर्शिता लाने के लिए सरकार को हक है, अधिकार है। कुछ अच्छा डेवलपमेंट हो, अच्छे स्कूल्स बने, कॉलेज बने, अस्पताल बने, ये इनको नहीं चाहिए। इनको सिर्फ जो है इनका वोट बैंक जो है, ये वोट बैंक खुश करने के लिए, एक समाज को खुश करने के लिए जो है यहाँ पर इस बिल का विरोध कर रहे हैं। वक्फ कायद्यातील दुरुस्तीला विरोधकांनी कडाडून विरोध केला। केंद्र सरकारने आणलेलं दुरुस्ती विधेयक घटनाविरोधी असल्याची टीका विरोधकांनी केली आहे। क्या हुआ है वक्फ बोर्ड में कि अभी आपको ये बिल लाना है? सर, वी ऑब्जेक्ट, प्लीज विथड्रॉ दिस बिल, लेट्स हैव मोर डिटेल्ड डिस्कशंस, देयर आर कमिटीज व्हिच आर फॉर्मिंग, लेट्स डिस्कस इट एंड ओनली देन ब्रिंग अ बिल व्हिच इज फेयर एंड व्हिच इज जस्ट इन दिस कंट्री, बिकॉज इन दिस कॉन्स्टिट्यूशन एवरी सिटीजन मैटर एंड काउंट्स, दैट्स व्हाट राइटफुली इज गिवन टू एवरी सिटीजन। केंद्र सरकारनं वक्फ बोर्ड कायदा 1995 मध्ये काही दुरुस्ती केल्या। त्यामध्ये वक्फ बोर्डाच्या जमीन सर्वेक्षणाचे अधिकार अतिरिक्त आयुक्तांकडून काढून ते जिल्हाधिकारी आणि उपायुक्तांना देण्यात आले। वक्फ बोर्डामध्ये 2 बिगर मुस्लिम प्रतिनिधी घेण्याची दुरुस्ती सुचवण्यात आली आहे। तसंच बोहरा आणि आगाखानी समुदायालाही वक्फ बोर्ड स्थापन करण्याचा अधिकार देण्यात आलाय। केंद्रीय पोर्टल आणि डेटाबेसद्वारे वक्फची नोंदणी केली जाणार आहे। वक्फ बोर्डाचं व्यवस्थापन करणाऱ्यांना हिशोब सादर करावा लागणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादी मालमत्ता वक्फ अंतर्गत येते की नाही हे ठरवण्याचा अधिकार वक्फ बोर्डाला असणार नाही। वक्फच्या लवादाची संख्या आता 3 वरून 2 वर करण्यात आली आहे। शिवाय वक्फ बोर्डाच्या वादासंदर्भातील लवादाचा निर्णय अंतिम असणार आहे। लवादाच्या निर्णयाविरोधात कोर्टात दाद मागता येणार आहे। वक्फ बाय यूजर को हम निकाल देंगे। कैसे निकालेंगे, क्यों निकालेंगे? आप इसलिए निकालेंगे ताकि आप जितने मस्जिदों पर आरएसएस का दावा है वो छीनना चाह रहे हैं, आप जितने दरगाहों पर राइट विंग हिंदुत्व ऑर्गेनाइजेशन का दावा है, जैसा अपने मुंबई में हाजी मलंग की दरगाह है, छीनना चाह रहे। देशातील सर्वाधिक जमीन ही भारतीय लष्कर आणि रेल्वेकडे आहे। त्यानंतर नंबर लागतो तो वक्फ बोर्डाचा। देशातील वक्फ बोर्डाकडे जवळपास 9.4 लाख एकर जमीन आहे, तर देशभरातील 30 संस्थांकडून वक्फच्या संपत्तीचं व्यवस्थापन केलं जातं। अध्यक्ष महोदय, सच्चाई ये है कि भाजपा अपने हताश, निराश, आप तो उस कानून चंद कट्टर समर्थकों के तुष्टीकरण के लिए ये बिल लाने का काम कर रही है। गेल्या काही वर्षात देशभरातील विविध न्यायालयात वक्फ कायद्यात बदल करण्याची मागणी करणाऱ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या। त्या याचिकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं वक्फ कायदा दुरुस्ती विधेयक आणलं आहे। आता त्यावरून राजकारण रंगल्याचं बघायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब आणि बुरखा घालण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे। या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। मुंबईतील एका खासगी महाविद्यालयामध्ये हिजाब घालण्यावर बंदी घालण्यात आली। या विरोधात मुलींनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली। या याचिकेत हिजाबवरील बंदी कायम ठेवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलंय। मुंबईतील एनहोय आचार्य आणि डीके मराठा कॉलेज प्रशासनानं कॉलेज कॅम्पसमध्ये हिजाब, निकाब, बुरखा, स्टोल आणि टोपी घालण्यास बंदी घातली आहे। याबाबत 9 मुलींनी यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती, मात्र त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानं त्यांची याचिका फेटाळून लावली। त्यानंतर आता या प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलंय। तर या सर्व सविस्तर बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र बातम्यांचा ओघ असाच सुरू राहणार आहे। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।